सर्व कलाकार मित्रांना माझा नमस्कार। मित्रांनो, येत्या 21 तारखेला आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या ऑडिटोरियममध्ये भेटणार आहोत। ते म्हणजे रूपक कला मंच आयोजित जे काही गायकांची सोलो स्पर्धा आपण घेतो आहोत, तर त्यामध्ये मी मागच्या वेळेस परीक्षक होतो, याही वेळी आहे। तर मी तुम्हाला टिप्स दिल्या होत्या काही, त्या मी पुन्हा रिपीट करतो तुमच्यासाठी। एक म्हणजे स्पर्धा जेव्हा असते गायनाची, तेव्हा स्पर्धेसाठी निवडले जाणारे गाणं फार महत्त्वाचं असतं। मग ते गाणं कसं हवं, तर त्या गाण्याचं ऑर्केस्ट्रेशन कसं भरगच्च हवं, त्यानंतर ते गाणं सर्वश्रुत हवं, त्यानंतर त्या गाण्यामध्ये एनर्जी हवी, आणि त्यानंतर त्या गाण्याचे उच्चार आपल्याला स्पष्ट येणारे हवेत, आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वतःच्या आवाजाचा आवाका ओळखून मग गाणं निवडायला हवं। हे 4 पॅरामीटर गाणं निवडायला हवेत। प्रत्यक्ष सादरीकरण जे काही स्टेजवर होतं त्यावेळेस तुमच्याकडनं ते एनर्जेटिक झालं पाहिजे। ह्या जर गोष्टी तुम्ही पाळल्या तर मला वाटतं की कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये गेल्यानंतर तुमचं बक्षीस हे निश्चितच असणार आहे। म्हणून स्वतःच्या आवाजाचा आवाका पहिल्यांदा ओळखा। गाण्याचं सिलेक्शन करताना कॉम्पिटिशन मधलं गाणं वेगळं असतं, ऑर्केस्ट्रामध्ये गायचं गाणं वेगळं असतं, एखाद्या मैफिलीमध्ये गायचं गाणं वेगळं असतं। हा विषय लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही गाणं सिलेक्शन करा, त्याचा रियाज करा। तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत या करंडकासाठी। आणि दुसरी गोष्ट अशी की स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही ट्रॅकचा आवाज आणि तुमचा आवाज याबाबत थोडीशी काळजी घ्या, म्हणजे तुमचं गाणं अतिशय प्रभावशाली असं सादर होईल। तुम्हा सर्वांना शुभेच्छा।